सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण कामाचं उद्या भूमिपूजन केलं जाणार आहे। निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरांचं नाव नसल्यामुळे सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे। या निमंत्रण पत्रिकेमध्ये आयुक्तांचं नाव आहे, मात्र महापौरांचा विसर पडल्यामुळे सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे। नाव गायब आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता विचारणा केली जाते। सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेनं भरीव निधी दिलेला आहे, मात्र या सुशोभीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौरांचं आणि उपमहापौरांचं नाव नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष RPI आणि राष्ट्रवादी अजित पवारजी यांच्या पक्षाच्या वतीने मी महापौर म्हणून या ठिकाणी बसली, उपमहापौर म्हणून संजय घाडी बसले। ह्याच्यापेक्षा इन्व्हिटेशन मी गौण मानते। त्याच्या परिसराचे सुशोभीकरण होत आहे, तर तेही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे। आणि राहिला इन्व्हिटेशनचा प्रश्न, नंतर त्या ठिकाणी सुधारणा करून नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। सिद्धिविनायकला जो निधी दिला गेला आहे ना, तो मला वाटतं प्रशासकीय काळामध्ये प्रशासकाने दिलेला आहे। कदाचित त्यामुळे त्यांना विसर पडला असावा महापौरांचा आणि उपमहापौरांचा, कारण महापौरांचं नावसुद्धा नंतर टाकण्यात आलेलं आहे आणि उपमहापौरांना तर प्रत्येक कार्यक्रमात ते डावळतातच, त्यांच्यात ती अंतर्गत धुसफूस आहेच। मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी ते सत्तेत एकत्र असले तरी त्यांचा तो ढिसाळ कारभार नेहमी दिसून येतो आणि सत्तेत जरी असले तरी त्यांना सत्ता कशी राबवायची ह्याच्यामध्ये ते भांबवलेले दिसतात नेहमी। आम्ही सभागृहात जे काही मार्क करतो त्याच्यावरून सांगतो, हे भांबवलेले आहेत, त्यांना अजून सत्ता हाताळता येत नाहीत आणि म्हणतात त्याचीच ही परिणिती आहे की वारंवार त्यांच्याकडून ह्या चुका परत होत आहेत।